हॅलो. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जी लक्षवेधी महाराष्ट्रातील निवडणूक होणार आहे, त्यामध्ये निलेश लंके आणि सुजय विखे हे दोन मातब्बर उमेदवार आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. आणि जसजशी निवडणूक रंगात यायला लागली, तशा तशा पद्धतीने एकमेकावर प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यासाठी हे उमेदवार एक व्यवस्थितपणे आपलं काम करीत आहे. पण कार्यकर्ते त्याच्याही पुढे जाऊन एक आपल्या उमेदवाराशी प्रेम किंवा तिरस्कार या दोघांचाही यथेच्छपणे वापर करीत आहेत. आता एक निलेश लंकेच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर निलेश लंकेला एक गुंडगिरीचा माणूस किंवा एक दहशतवादी काय म्हणतात त्याला, तुमचा गुंडगिरी करणारा माणूस किंवा दमबाजी करणारा माणूस, एक पैसे वाटणारा माणूस आणि प्रचार फेरीमध्ये एका महिलेला मारहाण करणारा माणूस म्हणून अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावर केले जातात. तसेच नगर तालुक्यातील इसळक येथील प्राथमिक शिक्षक धोंडीबा शेटे यांनी व्हॉट्सअपवर काहीतरी लिहिलं म्हणून त्याची वेतनवाढ रोखली. पाथर्डी तालुक्यातील भगवान फासले या उमेदवाराने व्हॉट्सअप ग्रुपवर काहीतरी केलं तर त्याची विभागीय चौकशी सुरू केली. म्हणजे उमेदवाराच्या संदर्भामध्ये या लोकांनी जे भाग केलेले आहेत शिक्षकांनी, नियमाप्रमाणे सरकारी लोकांना शिक्षकांना प्रचार करण्याची मुभा नाही आहे. त्यांनी ते केलं ते योग्यच आहे. असं का स्टेटस ठेवायला किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर काय करायला काहीच नको. पण एक निलेश लंकेच्या संदर्भामध्ये एका हॉटेलवर 60,000 रुपये सापडले. निलेश लंके साहेब तिथं नव्हते, त्यांचे कार्यकर्ते होते आणि लोकांनी लगेच पोलिसांनी त्यांना धरलं आणि त्यांच्या पद्धतीमध्ये त्यांना अटक केली किंवा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन गेले वगैरे. हा एक भाग झाला. त्यानंतर प्रचार फेरीमध्ये एका महिलेला मारहाण करण्यात आली. त्यावेळेस कार्यकर्ते होते, निलेश लंके तिथं नव्हते. त्यानंतर एक हे गुंड आहेत, गुंड प्रवृत्तीचे आहेत, दमबाजी करतात किंवा लोकांना अशा पद्धतीचे आरोपच्या फैरी या निलेश लंकेवर केले जातात. अर्थात हे काय कृत्य घडले हे पोलीस त्याच्या तपासामध्ये काय काय करतात ते निष्पन्न होईल. पण याची दखल विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत ते घेतात म्हणजे मोठं आश्चर्य वाटतं. कारण हे काय जे केलं असेल किंवा घडलं असेल ते कार्यकर्त्यांच्या समजुतीन किंवा असमजुतीतून किंवा कशा पद्धतीतून घडलेलं हे काही लोकांना सांगता येणार नाही आहे. आता तसाच माजी आमदार आपले लोणीचे चंद्रभान पाटील घोगरे ही जी बाई आहे ताई आहेत, याच ताई विखेच्या विरोधामध्ये लंकेच्या बाजूने मोठा प्रचार करतात आणि त्यांचा व्हिडिओ पण त्या पद्धतीने चाललेला आहे. म्हणजे हे दोन्ही लोक एकमेकाविरुद्ध आरोप करण्यास तत्पर झालेले आहेत. आणि वस्तुस्थिती अशी आहे की उमेदवारांनी एक सर्वसामान्यपणे या बाबीमध्ये इतकं छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालणं किंवा काय करणं हे मोठं विशेष वाटतं. 60,000 रक्कम म्हणजे काय फार मोठी रक्कम नाही आहे. आज 50-60,000 रुपये एका शिक्षकाला किंवा कोणालाही पगार होतो आणि हॉटेलवर खिशात बाळगणं म्हणजे काय गुन्ह्याच्या बाब आहे अशातला भाग नाही. इथं आम्ही कुणाचंही समर्थन करणार नाही किंवा कुणाच्या विरोधात बोलणार नाही. पत्रकार हा नेहमी त्रयस्थ असला पाहिजे. त्यांनी कुणाच्याही बाजूने किंवा कुणाच्या विरुद्ध नाही बोललं पाहिजे अशी वस्तुस्थिती आहे. पण जी प्राप्त परिस्थिती आहे किंवा सत्य वस्तुस्थिती आहे ती सांगण्यामध्ये त्यांनी कुचराई केली नाही पाहिजे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लंकेचा जो प्रचार होतोय लंके, तर हा पाथर्डी तालुका किंवा शेवगाव तालुका, कर्जत जामखेड, पारनेर अशा विविध भागामध्ये जे लोक आज विविध मुलाखती घेतात किंवा त्यांच्या संदर्भामध्ये जी माहिती विचारतात, लोकांना विचारतात विविध गावोगाव जाऊन, तर लोक लंके असं म्हणतात. मग परंतु वस्तुस्थिती कशा पद्धतीची आहे हे अजूनही सांगणार नाही. कदाचित लोक खोटे बोलत असतील. ते ज्यावेळेस तुमची मतपेटीमधून निकाल जाहीर येईल त्यावेळेस खरं काय ती वस्तुस्थिती
येईल। परंतु यामध्ये जे विखे पाटील आहे ते म्हणतात ना, ते दुधाने पोळले तर ताकाने फुंकून पितात, तसं हा जो गवगवा लंके सरांचा होतोय, तर त्या संदर्भामध्ये विखेंची आगी तळतळाट होतो त्यांचा। त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे म्हणतात ते गुंड प्रवृत्तीचे होते, आम्हाला माहीत नव्हतं, आम्हाला हे असं नव्हतं, या पद्धतीची त्यांनी तशा पद्धतीच्या मुलाखती दिलेल्या आहेत। तर तुम्ही जेव्हा ह्या दोघांच्याही मुलाखती बघाल त्यामध्ये एकाची याची भावना आहे, विजयाची भावना आहे, आणि दुसरे एक नैराश्याची भावना आहे। आणि निराश माणूस करू शकतो काही पण असे। आणि यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आता पारनेरचे जे आमदार होते, माजी आमदार किंवा, तर त्यांनी परत विखे गटात प्रवेश केला, तर उड्या इकडून तिकडून इकडं मारायचा हा प्रकार तशाच पद्धतीने घडलेला आहे। आता पुरंदरमध्ये माजी मंत्री होते एक, ते मोठे लोकसभेला उभे राहणार होते, परंतु नंतर एका मोठ्या नेत्याच्या नादी लागून त्यांनी सांगितल्यावर किंवा काही तडजोड झाल्यानंतर किंवा काहीतरी झाल्यानंतर ते घरी बसले। म्हणजे याचा अर्थ तडजोडी इथं काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात, तेव्हा कोण कुणाच्या बाजून जाईन, कोण कुणाच्या बाजून जाईन हे काय सांगता येत नाही। आणि लोक काय म्हणतात राजकारणामध्ये, की राजकारणामध्ये कुणी कुणाचा शत्रू नसतो, राजकारणामध्ये कुणी कुणाचा मित्र नसतो, मग कुणी कुणाचा बाप नसतो, कुणी कुणाची भाऊ नसतो, कुणी कोणाचा काका नसतो, कुणी कुणाचा पुतण्या नसतो, मग कोण कोणाचं असतं बाबा, मला हेच काय कळत नाहीये। तर हे राजकारणी लोक हे तात्कालिक फायद्यासाठी, विजयासाठी आपल्याशी विविध प्रकारचं बोलू शकतील की इथं कोण कोणाचं नसतं, कोण कोणाचं नसतं, पण जोपर्यंत एकत्र आल्यानंतर मतदार त्यावेळेस त्यांना धडा शिकवतात, त्यावेळेस सांगतात की मी नाही, मी याचा आहे, मी त्याचा आहे। तर हे काय सांगण्याचं व्यवस्थितपणे नसतं। मतदार हे जे नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी आणि दक्षिण नगर म्हणजेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघ, आता त्याचं नाव अहिल्यानगर पण झालेलं आहे, तर या दोन्ही मतदारसंघामध्ये मोठ्या अटीतटीच्या निवडणुका आहेत। आणि ह्या निवडणुका संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलेलं आहे। लोकांना वाटतं लंके निवडून येतील, कुणाला वाटतं विखे निवडून येतील, तसंच कुणाला वाटलं वाकचौरे निवडून येतील, कुणाला वाटलं ते लोखंडे निवडून येतील। पण यामध्ये कोण निवडून येईल काय नाही, काही लोक या बाजूचे असतात, काही लोक त्या बाजूचे असतात, आणि ज्यांच्यामध्ये जास्त ज्याला मतं पडतील तो निवडून येईल। इतकी चांगली गोष्ट आहे किंवा ही जनरल गोष्ट आहे की माहिती आहे, जो जास्त मतं पाडेल तो निवडून येईल, पण तो कसा निवडून येईल हे या लोकांना माहीत नाही। तो त्याच्या संदर्भात काय करतो, गुंडगिरी करतो, दादागिरी करतो, किंवा इतर पैशाचं वाटप करतो, किंवा दारूचं वाटप करतो, लोकांना दहशत करतो, किंवा काय काय करतो याच्यामध्ये आपल्याला कुणालाच माहीत नाही। कोल्हापूर मतदारसंघामध्ये या कार्यकर्त्यांवर 191 गुन्हे आहेत। 1919च्या लोकसभेमध्ये इचलकरंजी, हातकणंगले आणि कोल्हापूर या मतदारसंघामधील गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नाही आहेत। म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही निवडणुकीमध्ये कार्यकर्ते मोठ्या भरीस पडून आपल्या उमेदवारा संदर्भामध्ये दुसऱ्याच्या उमेदवाराला काही इजा पोहोचवता, त्यांच्याविषयी वाईट बोलता, किंवा काही असं जे बेकायदेशीर कृत्य करता, ते करत असताना उमेदवार निवडून गेल्यानंतर तुमच्या पाठीमागं कोणी येत नाहीये। तेव्हा कार्यकर्त्यांनी संयम ठेवणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। कोणी निवडून आलं तरी कार्यकर्त्यांना निवडणुकीनंतर कोणताही उमेदवार किंवा कुठलाही नेता विचारित नाही, ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी। कारण प्रत्येक ठिकाणी ज्या पक्ष नेतृत्वाला तेच लोक दिसतात, तेच लोकांना तिकीट दिलं जातं, नवीन लोक तिथं दिसत नाहीयेत। तर हा एक भाग आहे। आता विखेची जी सत्ता होती अहमदनगर जिल्ह्यामध्ये, शालीनताई विखे ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष, राधाकृष्ण विखे पाटील मंत्री, त्यानंतर सुजय विखे खासदार, आता या ज्या बाबी आहेत या संपूर्णपणे त्यांच्या कार्याची पण त्याच्यामध्ये थोडीशी दखल घेतली पाहिजे। माणसाला 4 माणसं सांभाळणं देखील मुश्किल असतं, ह्या लोकांनी हे लोक सांभाळले, कशा पद्धतीने त्यांनी आपलेसे केले आणि त्यांनी ती सत्ता राखली।
म्हणून एक हा उमेदवार चांगला आणि तो उमेदवार वाईट असं काही म्हणू नका. दोन्ही उमेदवार चांगले आहेत, जे तुमच्या बाबत चांगल्या पद्धतीचं एक काम करतील, विविध विकास कामं करतील. त्या संदर्भात बोला ना, की आम्ही हा नगर मनमाड रोड करणार आहे, आम्ही अंतर्गत रस्ते पाण्याचे प्रश्न सोडवणार आहेत, आम्ही गावोगाव पंतप्रधानाच्या किंवा शासकीय ज्या योजना आहेत त्या राबवणार आहेत, आणि आम्ही लोकांचं कल्याण करण्यासाठी विविध प्रकारचं मतदारसंघाला साधारण महिन्यातून 2 महिन्यातून भेटी घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. आमच्याकडं जो फंड येतो तो फंड किंवा निधी आम्ही लोकांच्या कार्यकार्यासाठी वापरणार आहोत. अशा पद्धतीचं जर काम केलं तर तो उमेदवार निवडून येईल. तशा पद्धतीच्या एक तुम्ही त्या पद्धतीच्या उमेदवारांना तुम्ही निवडून देऊ शकता. एक उमेदवारांनी स्टॅम्प पेपरवरच लिहून दिले की मी हे काय काय कामं करणार आहे आणि कशा कशा पद्धतीचे काम करणार आहे, आणि त्याच्यामधून तुम्हाला कशा पद्धतीने माझ्याकडून प्रोत्साहन, प्रेरणा आणि मदत मिळणार आहे हे सर्व काही सांगितलं. आणि मी तुम्हाला कधी भेटणार आहे, तुमच्या संदर्भामध्ये माझा हा फोन नंबर घ्या, माझा हा पत्ता घ्या, मी इथे या दिवशी असतो, असं सर्व काही सांगितलेलं आहे. इथून पुढच्या ज्या निवडणुका होणार आहेत या सोशल मीडिया आणि हायटेक या पद्धतीने होणार आहेत. इथून पुढं तुमच्या ज्या प्रचाराच्या पद्धती आहेत त्या तर बदलणार आहेतच, परंतु हे लोक तुमच्यावर चांगल्या पद्धतीचे लक्ष ठेवून होणार आहे. कारण प्रत्येकजण इथला एक प्रत्येकजवळ कॅमेरा आहे, प्रत्येकाजवळ एक व्यक्त होण्याचं साधन आहे, आणि तो आपल्या 100 मित्रांना, 1000 मित्रांना सांगू शकतो की हे या उमेदवाराचं चुकलं, हे या उमेदवारांनी चांगलं केलं, हे या उमेदवारांनी वाईट केलं. म्हणून थोडंसं दक्षतेने वागून उमेदवाराला यापूर्वीसारखं काम करताना थोडंसं लोकमतही विचारात घ्यायलाच पाहिजे. आणि लोकमत विचारात घेतलं तरच काहीतरी महत्त्वाचा मुद्दा सुटू शकतो. अन्यथा हे उमेदवार काही उपयोगाचे नाही आणि ते कायमच घरी बसू शकतील अशी एक परिस्थिती. आता लंकेवर जे आरोप केले जातात त्यामध्ये लंकेचा सहभाग आहे असं काही मानता येणार नाहीये. कारण उमेदवार ते तो पैसे वाटायला त्याच्या हातात होते का, किंवा उमेदवार कुठं मारहाण करताना तिथं उमेदवार उभा होता का, उमेदवारांनी मारहाण केली का. मग हे लोक काय करतात की आपला काही जर झालं नाही तर, कोणतीही गोष्ट घडली नाही तर दुसऱ्या लोकांना त्याबद्दल जबाबदार धरतात, विरोधी पार्टीच्या उमेदवाराला. तसा प्रकार होऊ शकतो. आणि मग हे काय करतात, त्यांच्यावर ईडीची धाड पडली, नाही ते काय झालं, ईडीची धाड का पडली बाबा, नाही तो राजकीय पक्षाचं, आमचं राजकीय त्यांना पावत नाही म्हणून त्यांनी ते केलं, ही राजकीय खेळी वगैरे अशा पद्धतीचे जे हे बोललं जातं. तेव्हा मतदारांनी सुज्ञ झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे, चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे, हेच महत्त्वाचं. आणि चांगला उमेदवार की तुम्ही ज्यांचं काम 5 वर्षात पाहिलं, दुसऱ्या जो उमेदवार आहे त्याचं 5 वर्षात पाहिलं, आणि त्याच्यामधून तुम्ही चांगला वाईट हे ठरवू शकता की या माणसाने आमचं काम चांगलं केलंय आणि या माणसाने आमचं काम चांगलं केलेलं नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासून पाहून हे करा, मतदान करा. पण परिस्थिती अशी आहे की बहुसंख्य लोकांना उमेदवाराची नावं माहीत नाही. खेड्यापाड्यात तर काही ठिकाणी मी गेलो, कोण उमेदवार उभे आम्हाला नाही माहिती कोण आहे, आमचा माणूस सांगल त्याला आम्ही मत देऊ. तुमचा माणूस कोण, तर तुमचा आमच्या गावचा तो सरपंच असेल, आमच्या गावचा तो कार्यकर्ता असेल, तो सांगल, आम्ही तशा पद्धतीने वागतो. म्हणजे लोक मतदानाविषयी आपले इतके अनभिज्ञ आहेत. आणि मतदानाची टक्केवारी ही साधारण 30-40% तर 60-70 पर्यंत 80 पर्यंत जाऊ शकते जास्तीत जास्त. आणि मग त्यावरूनही उमेदवार कोण निवडून येणार, कोण निवडून येणार नाही हे समज असतं. तेव्हा विचार करा, शांतता राखा, महत्त्वाचं. कार्यकर्त्यांनी मोठं जोशात येऊ नका, कुणालाही त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन करू नका, आणि शांततेने निवडणूक लढवून तुम्हाला ज्या उमेदवाराला जास्त मतं पडतील तो निवडून येईल हे व्यवस्थितपणे ठेवून घ्या. हां, या चॅनलला, आमच्या ATM न्यू चॅनल, याला ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
निवडणुकीचे 4 दिवस येतील, निवडणूक होईल. आपण आपापल्यामधलं जे ऐक्य आहे, जी चांगल्या पद्धतीची भावना आहे ती कायम टिकून ठेवा, एवढीच आपण अपेक्षा.